थोड्याच वेळात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार। अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प मांडणार। आर्थिक विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज। तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती। केंद्र सरकारकडून अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या नेमणुकीत फेरबदल। बहरीनमध्ये अमेरिकन तळावर इराणचे हल्ले। तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही इराणचा मिसाईल अटॅक। हल्ल्यानंतर रिफायनरी परिसरात मोठी आग। इराणकडून इस्रायलवर जोरदार हल्ले। इस्रायलच्या आकाशामध्ये इराणच्या क्लस्टर बॉम्बचा थरार। मध्य इस्रायलमध्ये अनेक स्फोट। अबुधाबीवर इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा हल्ला। यूएईच्या हवाई दलाच्या तळाला केलं लक्ष्य। जायद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला। उत्तर कोरिया अमेरिकेविरुद्ध युद्धात उतरण्याची शक्यता। इराण आणि मध्य पूर्वेत कोरियाचे अनेक नागरिक। कोरियन नागरिकांना धक्का लागल्यास युद्धात उतरू। किम जोंग उन यांचा इशारा। मुंबईत 10 ते 12 ठिकाणी ईडीचे छापे। रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधितांवर ईडीचे छापे। अनिल अंबानी यांच्या सहकंपन्यांवरही ईडीची धाड। लग्नापूर्वीच प्रियकर पत्नीला त्रास देत असल्यामुळे त्याची हत्या। नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा शिवारामधली ही घटना। पती पत्नीने मिळून भर रस्त्यात युवकाला भोसकलं। त्र्यंबकेश्वर मंदिरातील मारहाण प्रकरणी 2 सुरक्षा रक्षकांचं निलंबन। भाविकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई। विश्वस्त मंडळाकडून तातडीची शिस्तभंगाची कारवाई। नवी मुंबईच्या कोपर खैरणेमध्ये स्लॅब कोसळला। विद्याभवन सोसायटीतल्या तळमजल्यावर ट्युशन सुरू असताना दुर्घटना। एका 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू। 11 विद्यार्थी जखमी। मुंबईच्या पवई तलावाच्या काठावर मगरीचं दर्शन। रात्रीच्या वेळेस रस्त्यावर विश्रांती घेत असलेल्या मगरीची व्हिडिओ व्हायरल। परिसरात रात्रीच्या वेळेस भीतीचं वातावरण। शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं। पुण्याच्या मावळमधल्या दोघांचा मृत्यू। जुना मुंबई पुणे महामार्गावरच्या नायगाव जवळचा भीषण अपघात। आज तिथीनुसार शिवजयंती सोहळा। राज्यभरात विविध ठिकाणी जल्लोषाचं वातावरण। राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह अन्य नेते मंडळीही शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। शिकूया एआयची क्रांती, चला करूया MSCIT।